गुड मॉर्निंग स्टुडंट्स, वेलकम टू स्टार क्लासेस लातूर. मी डॉक्टर वैभव पालके आज तुमच्या समोर अथेरोस्क्लेरोसिसचं मेकॅनिझम खूप कमी वेळेत घेणार आहे, पण तुम्हाला कळेल की ते किती इंटरेस्टिंग आहे. बाण बघा, अथेरोस्क्लेरोसिस काय आहे? इट इज वन ऑफ द डिसऑर्डर्स फ्रॉम युअर चॅप्टर हार्टचा जो चॅप्टर आहे आपला बॉडी फ्लुइड्स अँड सर्क्युलेशन, यामध्ये एक डिसऑर्डर दिले अथेरोस्क्लेरोसिस. स्क्लेरोसिसचा अर्थ तर तुम्हाला माहिती आहे, हार्डनिंग, आणि अथेरो म्हणजे क्लॉट किंवा प्लाक. जर आर्टरीच्या वॉलमध्ये WALL वॉलमध्ये जर एखादा प्लाक तयार झाला, एखादा क्लॉट तयार झाला, तर ही जी वॉल ऑफ आर्टरी आहे त्याची इलॅस्टिसिटी लॉस होते, इट बिकम्स हार्ड, आणि या कंडिशनला आपण अथेरोस्क्लेरोसिस म्हणतो. इट इज अ हार्डनिंग ऑफ वॉल ऑफ आर्टरी ड्यू टू फॉर्मेशन ऑफ अथेरोमा. अथेरोमा म्हणजे काय? प्लाक किंवा क्लॉट. ओके, मग हे अथेरोस्क्लेरोसिस मध्ये अथेरोमा, प्लाक किंवा क्लॉट कसं तयार होतो, अँड हाऊ इट इज डिफरंट फ्रॉम द क्लॉट फॉर्म्ड इन क्लॉटिंग ऑफ ब्लड. क्लॉटिंग ऑफ ब्लड मध्ये पण क्लॉट आहे, अथेरोस्क्लेरोसिस मध्ये पण क्लॉट किंवा प्लाक किंवा अथेरोमा आहे. मग या दोघांमध्ये फरक काय? इकडे लक्ष देऊ नये का? बघा, ही एक करोनरी आर्टरी काढली. चला आपण गृहीत धरू एनी आर्टरी आहे. ओके, मग ही आहे वॉल ऑफ आर्टरी आणि दॅट वुड बी द ल्युमेन ऑफ आर्टरी. मी बानो काय केलं, याच डायग्रामला इथं रिड्रॉ केलं, फक्त इकडच्या डायरेक्शन पाहिलं. आता ही काय आहे आपली? दिस इज द वॉल ऑफ आर्टरी अँड दिस विल बी द ल्युमेन. बानो बघा, ही आहे ट्युनिका एक्सटर्ना, ट्युनिका मीडिया, ट्युनिका इंटिमा, 3 लेअर आहेत. आता इमॅजिन करा, आपला जो पेशंट आहे ज्याला अथेरोस्क्लेरोसिस झालंय, याची सुरुवात कशी होते? सगळ्यात अगोदर त्या व्यक्तीला असलायला पाहिजे हायपरटेन्शन. हायपरटेन्शनचा अर्थ आहे ब्लड प्रेशर मोर दॅन 140/90. 140/90च्या वर जर ब्लड प्रेशर असेल तर काय होईल? हे ब्लड विथ फोर्स फ्लो होणार आहे. ब्लड प्रेशर जास्त आहे म्हणजे द प्रेशर विथ विच ब्लड इज फ्लोइंग दॅट विल बी व्हेरी मोर. मग माझा क्वेश्चन हा आहे, विच लेअर इज इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट? डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये कुठली लेअर आहे ब्लडच्या? सर ब्लड इथं आहे, इथं. हा, मग ब्लडच्या कॉन्टॅक्ट मध्ये सर ट्युनिका इंटिमा. व्हेरी गुड. मग मला सांगा, जर ट्युनिका इंटिमा इज इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ ब्लड, दॅट लेअर विल बी अफेक्टेड मोर व्हेन देयर इज अ मोर ब्लड प्रेशर. जर ब्लड प्रेशर जास्त असेल तर हायपरटेन्शन मुळे काय होईल? देयर इज अ डॅमेज टू हुम? डॅमेज टू ट्युनिका इंटिमा. चला आपण काय करूया, ट्युनिका इंटिमाला डॅमेज करूया. कसं डॅमेज करायचंय बघा, असं इथं डॅमेज केलं. ओके, हे असं नको, या पद्धतीनं. ठीक आहे, डॅमेज केलं. आता जर ट्युनिका इंटिमाला डॅमेज केलं तर तुम्हाला काय भेटतं? सर डायरेक्ट मला ट्युनिका मीडिया भेटतं. व्हेरी गुड. आता माझा एक क्वेश्चन आहे ज्याचं आन्सर तुम्ही खाली कमेंट सेक्शन मध्ये टाकायचं. ट्युनिका इंटिमा कशाची बनली आहे? सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम. बरोबर. इमॅजिन करा, दिस इज असर्शन. मेन पॉइंट मध्ये एक सब क्वेश्चन तयार करतोय. ट्युनिका इंटिमा इज मेड अप ऑफ सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम. इफ इट इज असर्शन, असर्शन काय आहे? ट्युनिका इंटिमा इज मेड अप ऑफ सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम. व्हॉट विल बी द रिझन? रिझन काय असेल? क्वेश्चन थोडक्यात काय आलं का? वाय ट्युनिका इंटिमा इज मेड अप ऑफ सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम, नॉट फ्रॉम सिंपल क्युबॉइडल, सिंपल कॉलमनार. याचा आन्सर कमेंट मध्ये लिहा, बघूया कोण करेक्ट आन्सर करतं ते. सर बानो बघा, आता ट्युनिका इंटिमा ब्रेक झाले. ओके, का? प्रेशर जास्त आहे. का? कारण हायपर टेन्शन आहे. मग तुम्हाला माहिती आहे, ट्युनिका मीडिया आणि इंटिमाच्या मधात कनेक्टिव्ह टिश्यूची लेअर असते, हे रेड कलर दिसते ना. बानो काय होतं, तिथं काही कोलॅजन फायबर्स बाहेर येतात. म्हणजे इमॅजिन करा, आता हे कोलॅजन फायबर्स व्हाईट कलरचे असतात म्हणून आपण, दीज आर दी कोलॅजन फायबर्स. म्हणजे मला काय कळालं? मला हे कळालं की सगळ्यात अगोदर काय झालं, देयर इज एक्सपोजर ऑफ कोलॅजन फायबर्स. कोलॅजन फायबर्स जे थोडेफार आहेत दोघांच्या मधात, कनेक्टिव्ह टिश्यू आहे ना, तिथं ते कोलॅजन फायबर एक्सपोज झाले. मला सांगा इथं काय आहे? सर इथं ब्लड सेल्स आहे, म्हणजे ब्लड आहे, आणि या ब्लड मध्ये तुम्हाला माहिती आहे फॅट आहे आणि सोबत सोबत कोलेस्टेरॉल पार्टिकल आहेत. म्हणजे काय झालं आता पहा, ट्युनिका इंटिमा ब्रेक झाल्यामुळे काय होतं, या ब्लड हा जो एरिया आहे हा लायपोफिलिक असणार आहे. आता जो कोलॅजन फायबर्स आहेत तर ते लायपोफिलिक आहे, दे हॅव अट्रॅक्शन फॉर फॅट अँड कोलेस्ट्रॉल. मग काय होतं, व्हेन देयर इज अ डॅमेज टू ट्युनिका इंटिमा, कोलॅजन फायबर्स आर एक्सपोज्ड अँड दीज कोलॅजन फायबर्स टू देम देयर इज अ
अटॅचमेंट ऑफ फॅट अँड कोलेस्ट्रॉल. ब्लड मध्ये जे फॅट अँड कोलेस्ट्रॉल आहे तिथे जाऊन अटॅच होणार आहे. म्हणजे इमॅजिन करा, फॅट आणि कोलेस्ट्रॉलला आपण अशा पद्धतीने इथं अटॅच करूया. फॅट आणि कोलेस्टेरॉलचे पार्टिकल आहे तिथं बाळा. ठीक आहे. सो दिस इज फॅट अँड कोलेस्ट्रॉल. कुठून आलं? ब्लड मध्ये ऑलरेडी प्रेझेंट आहे. म्हणून मी इथं लिहू शकतो काय? एक्सपोजर टू कोलॅजन फायबर्स अँड एक्सपोजर ऑफ कोलॅजन फायबर्स टू ब्लड. ओके. मग अजून एक काय होईल? नाउ फ्रॉम ब्लड, त्या ब्लड मधून काय होणार आहे? फॅट अँड कोलेस्टेरॉल पार्टिकल्स गेट डिपॉझिटेड in that damaged area. ओके. मग ह्या स्टेजला आलोत आपण, फॅट आणि कोलेस्ट्रॉल. मला सांगा, नॉर्मली फॅट कुठं असायला पाहिजे? सर नॉर्मली फॅट पाहिजे ऍडिपोसाइट्स मध्ये. ही ऍडिपोसाइट आहे का? नाही. म्हणजे सध्या आपण फॅटला जे डिपॉझिट केलंय ते रॉंग साईडला आहे का राईट साईडला? चुकीच्या जागेवर आहे. बॉडी आपली कुठलीही गोष्ट स्टोअर करताना रॉंग प्लेस मध्ये स्टोअर होऊ देत नाही. मग या एरियामध्ये मॅक्रोफेजेसची एंट्री होते. वाय? बिकॉज मॅक्रोफेजेस कॅन एंगल्फ द फॅट अँड कोलेस्ट्रॉल. मग काय होणार भावना? चला इथे लिहूया. देर इज अ एंट्री ऑफ मॅक्रोफेजेस. हे मॅक्रोफेज जे आहेत यांची एंट्री होणार आहे. हे मॅक्रोफेज काय करतात सर? मॅक्रोफेज त्या पूर्ण पार्टिकल्सला फॅट आणि कोलेस्ट्रॉल एंगल्फ करतात, गिळून टाकतात, फॅगोसाइटोसिस करतात. मग या मॅक्रोफेजेसला ऑर्डर मिळाले काय? ऍज धिस एरिया इज अ लायपोफिलिक, त्या एरियामध्ये कोलेस्ट्रॉल आणि फॅट येऊन डिपॉझिट होऊ शकतं. मग जर मॅक्रोफेजनं त्याला खाऊन टाकून निघून गेली तर अजून कोलेस्ट्रॉल आणि फॅट डिपॉझिट होईल. सो मॅक्रोफेजेस डज नॉट लिव्ह द एरिया. मग ते स्वतःला तिथे डिपॉझिट करतात. म्हणजे डॅमेज झालेल्या एरियामध्ये होणार काय आहे? दीज मॅक्रोफेजेस जे आहेत, मॅक्रोफेजेस एंटर टू एंगल्फ दी फॅट अँड कोलेस्टेरॉल. फॅट आणि कोलेस्टेरॉलला खायला येतात तिथं. अँड गेट डिपॉझिटेड, तिथंच राहतात, सोडून जात नाही. का बरं? कारण फ्युचरमध्ये अजून कोलेस्ट्रॉल आणि फॅट तिथं येऊ नये, आलं तर खाऊन टाकता यावं. मग काही काळानंतर आफ्टर फ्यू डेज देर इज अ डेथ ऑफ मॅक्रोफेजेसची डेथ झाली. आता काय होतं? याच ब्लड मध्ये अजून एक कंपोनंट आहे बानो, कॅल्शियम आयॉन्स किंवा कॅल्शियम पार्टिकल इथं आहेत. होतं असं, या आफ्टर द डेथ ऑफ मॅक्रोफेजेस देर इज अ डिपॉझिशन ऑफ कॅल्शियम. आता मॅक्रोफेजेसच्या डेड बॉडीमध्ये कॅल्शियम डिपॉझिट झालंय. वेअर देर इज अ कॅल्शियम देर इज हार्डनिंग. कसं? बघा, तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे जो बोन आहे, बोन मध्ये कॅल्शियम आहे, त्यामुळे इट प्रोव्हाइड्स हार्डनिंग. किंवा कॅल्शियम पेक्टेट जे आहे हा मिडल लॅमिना तयार करत आहे. वेअर देर इज अ कॅल्शियम देर इज अ हार्डनिंग. व्हेन देर इज अ डिपॉझिशन ऑफ कॅल्शियम फ्रॉम वेअर? फ्रॉम ब्लड. इट विल फॉर्म अ हार्ड स्ट्रक्चर. अँड नाउ दिस हार्ड स्ट्रक्चर इज नोन ॲज अॅथरोमा. म्हणजे मला काय कळालं बाळांनो? नाउ देर इज अ डिपॉझिशन ऑफ कॅल्शियम इन डेड मॅक्रोफेजेस. आता डेड मॅक्रोफेजेस मध्ये डिपॉझिट झालं अँड फॉर्म्स अ हार्ड स्ट्रक्चर, ज्याचं नाव असणार आहे अॅथरोमा. त्यालाच तुम्ही म्हणणार आहात प्लाक. मग मला सांगा, या प्लाक मध्ये काय काय आहे? या प्लाक मध्ये किंवा अॅथरोमा मध्ये सगळ्यात अगोदर काय होतं? कोलॅजन फायबर्स. त्यामध्ये डिपॉझिट काय झालं होतं? फॅट अँड कोलेस्टेरॉल. याला खायला कोण आलं होतं बानो? फॅट आणि कोलेस्टेरॉलला खाण्यासाठी आलं होतं कोण? फॅट अँड कोलेस्टेरॉल. याला खाण्यासाठी आला होता मॅक्रोफेज. आणि या मॅक्रोफेजची डेथ झाल्यानंतर त्यात काय डिपॉझिट झालं? कॅल्शियम. या सगळ्यांपासून जो हार्ड स्ट्रक्चर तयार झालं, त्या हार्ड स्ट्रक्चरचं नाव आहे अॅथरोमा. अजून एक छोटी कन्सेप्ट राहिले ते सांगतो, ऐका. आता इथं जो अॅथरोमा तयार झालाय आपला, या पद्धतीनं बॉडी काय करते? काही दिवसानंतर याच्यावर ट्युनिका इंटिमाची लेअर बनवते या पद्धतीनं. द लेअर ऑफ ट्युनिका इंटिमा इज प्रोड्युस्ड ओव्हर दिस. कारण ट्युनिका इंटिमा तयार करावं लागेल. आता मला सांगा, मला काय कळालं? द अॅथरोमा, द हार्ड क्लॉट इज प्रेझेंट बिटवीन ट्युनिका इंटिमा अँड ट्युनिका मीडिया. म्हणून मला पुढची लाईन लिहायची इथं.
काय लाईन लिहिता येईल बानो, दिस ॲथरोमा, हा जो ॲथरोमा आहे इज प्रेझेंट बिटवीन ट्युनिका इंटिमा अँड ट्युनिका मेडिया, म्हणजे इट इज विदिन द वॉल ऑफ आर्टरी अँड दिस ॲथरोमा इज अ हार्ड स्ट्रक्चर, हेन्स दिस ॲथरोमा, हा जो ॲथरोमा म्हणजेच क्लॉट आहे, इट फॉर्म्स और इट हार्डन्स दी वॉल ऑफ आर्टरी. म्हणून जर तुम्ही कधी बघाल एखाद्या हायपरटेन्शनचा पेशंट असेल तर डॉक्टर त्यांना काय करतात, एक कोलेस्टेरॉल कमी होण्याची एक गोळी देतात, ज्याच्यानं काय होईल, जरी डॅमेज झाला तर तिथं कोलेस्ट्रॉल डिपॉझिट होणार नाही, फॅट डिपॉझिट होणार नाही, त्यांना मॅक्रोफेज तिथे येणार नाहीत, मॅक्रोफेजची डेथ न होता कॅल्शियम न ऍड होता, मीन्स वी विल अवॉइड द फॉर्मेशन ऑफ ॲथरोमा, दॅट इज ॲथरोस्क्लेरोसिस. आता मला सांगा काय झालं सर, याच्यामुळं हे जी पाईपलाईन आहे, आर्टरी आहे, ह्या आर्टरीचा जो ल्युमेन आहे तो ब्लॉक झालाय. एकदम बरोबर, आर्टरीचा ल्युमेन ब्लॉक झालाय, मग ब्लड प्रेशर अजून जास्त आहे, मग काय होईल, जर एरिया व्हॉल्यूम कमी झालं तर प्रेशर अजून वाढतं, म्हणजे ब्लड विल फ्लो इवन विथ मोर प्रेशर, म्हणजे आता प्रेशर वाढेल, प्रेशर वाढल्यानं अजून फ्युचरमध्ये ट्युनिका इंटिमा डॅमेज होईल, मग अजून इथं कोलेस्ट्रॉल आणि फॅट येणार, त्याला खायला आपला मॅक्रोफेज येणार, त्याची डेथ झाल्यावर त्यात कॅल्शियम, म्हणजे हळूहळू आपला ॲथरोमाची साईज वाढणार. मग डॉक्टरकडे जाऊन आपण ECG करणार, कलर डॉपलर करणार किंवा एन्जिओग्राफी करणार. डॉक्टर म्हणणार 90% ब्लॉक आहे, तुम्हाला एन्जिओग्राफी करून एन्जिओप्लास्टी करावी लागते. एन्जिओग्राफी म्हणजे आपल्याला ब्लॉक कळतं. म्हणजे मला काय कळलं, एथेरोस्क्लेरोसिस इज द कंडिशन इन विच ॲथरोमा इज प्रेझेंट बिटवीन ट्युनिका मेडिया अँड ट्युनिका इंटिमा. आय होप तुम्हाला हा कन्सेप्ट कळाला असेल. मग माझा जो क्वेश्चन होता त्याचा आन्सर कमेंट मध्ये करा, आणि तुम्हाला अजून असे कुठले व्हिडिओ पाहिजेत याचं पण मला कमेंट पाहिजे आहे. क्वेश्चन काय होता, वाय ट्युनिका इंटिमा इज मेड अप ऑफ ओनली सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम अँड नॉट अदर इपिथेलियम. थँक्यू बेटा.